दाखवावं लागेल ना, लवकर खांद्यावर नेऊन देऊ नका. 26 रोजी ग्रामीण रुग्णालय वणी येथे विजय आनंद हेपट 43 वर्ष साप चावलेला रुग्ण उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे आला. ग्रामीण रुग्णालय वणी येथे रुग्ण आला असता डॉक्टर कमलाकर पोहे हे कर्तव्यावर होते. त्यांनी सदर पेशंटचं ट्रीटमेंट केलं व पुढील उपचाराकरिता त्याला GMC चंद्रपूर येथे हलवण्याकरिता सूचना केल्या. त्याबाबत त्यांना रेफर स्लिपही देण्यात आली. रेफर स्लिप दिल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटला जसे खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळीच आमच्या सिस्टरांनी त्यांना थांबवून म्हटलं की भाऊ थांबा, त्याला स्ट्रेचरवर बसवा किंवा मग व्हीलचेअरवर बसवा, मग घेऊन जा. त्यासाठी आमच्या सिस्टर आणि आमच्या अटेंडंट त्या वार्डामध्येच उपलब्ध होत्या. वारंवार ते त्यांना सांगत आहे की भाऊ असं नेऊ नका, रुग्णाला इजा होऊ शकते, तुम्ही व्हीलचेअरचा किंवा स्ट्रेचरचा वापर करा. त्यानंतर त्यांचं म्हणणं न ऐकता गाडीमध्ये लवकर चाल रे, मी व्हिडिओ काढत आहे, अशा प्रकारचे शब्द तुम्हाला ओरिजिनल व्हिडिओमध्ये ऐकू येईल. घे लवकर घे, चाल, अशा प्रकारचं बोलत आहे. मध्येच त्यांना आमचे डॉक्टर पोहे भेटले. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल. त्यांनीही त्यांना विचारलं का हे काय आहे, तुम्ही घेऊन चालले का पेशंटला, ॲम्ब्युलन्स कुठे आहे. याबाबतही आमच्या डॉक्टरांनी त्यांची विचारणा केलेली आहे. आमच्या रुग्णालयामध्ये स्ट्रेचर आहेत, व्हीलचेअर आहेत. आमचे अटेंडंट कर्तव्यदक्ष ते तिथं वार्डामध्ये आहेत, कर्तव्यदक्ष सिस्टर तिथे आहेत, कर्तव्यदक्ष डॉक्टरही त्या रुग्णांशी संवाद साधत आहे. पण त्यांनी कोणतेही न ऐकून घेता रुग्णाला पाठीवर घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये टाकले व घेऊन गेलेले आहे. यामध्ये ही निव्वळ शासनाची बदनामी करण्याचा प्रकार आहे. शासनाची संपूर्ण व्यवस्था तिथं असताना अशा प्रकारचे वागणे म्हणजे स्टंटबाजीशिवाय दुसरं काहीच नाही.